देशभरात सध्या आता वातावरण राममय झालेलं आहे। प्रभू श्रीराम यांची जी मूर्ती आहे त्याची प्राणप्रतिष्ठा अयोध्येत होणार आहे, त्यामुळे सगळ्यांचं लक्ष जे आहे ते अयोध्येकडे लागलेलं आहे। आणि इथे मी सध्या नागपुरातील MIDC परिसरामध्ये आहे, पण तुम्हाला वाटेल इथे नेमका मी काय कशासाठी आलो। मात्र तुम्हाला ही दिसणारी महाकाय कढई आहे, याच कढईमध्ये अयोध्या भूमीमध्ये जो आहे जो प्रसाद तयार केला जाणार आहे त्याचं नाव जे आहे राम हलवा असं त्याला नाव देण्यात आलेलं आहे। आणि त्या ठिकाणी जो आहे ही कढई जी आहे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर हे घेऊन जाणार आहे आणि तिथे राम हलवा तयार केला जाणार आहे। त्यासाठीच खास ही कढई तयार करण्यात आलेली आहे। या कढईची काय विशेषता आहे ते जाणून घेऊ आपण त्यांच्याकडूनच। आपल्यासोबत प्रसिद्ध शेफ जे आहे विष्णू मनोहर जी आहे। विष्णू दादा काय सांगाल, काय या कढईची विशेषता आहे? आतापर्यंत 5000 10,000 आता हे 15,000 लिटरची कढई बनलेली आहे। काय नेमकं हे सगळे रामचंद्र प्रभू रामचंद्र 500 वर्षानंतर आपल्या घरात जात आहेत आणि म्हटलं आपली काहीतरी सेवा योगदान असावं। आणि नागपूरचा इथून राम जन्मभूमीचा जे आंदोलन सुरू झालं नागपूरहून सुरू झालं तर नागपूरची काहीतरी आठवण असावी म्हणून हा प्रसाद बनवतो आहे। 2000 किलो वजनाच्या कढईमध्ये हिची कॅपॅसिटी आहे 15,000 लिटर आणि 7,000 किलो हलवा याच्यामध्ये बनणार आहे। नक्कीच त्या दिवशी जो आहे सण जो असणार आहे तो दिवाळीसारखा सण असणार आहे। 7,000 किलोचा तिथं जो हलवा बनणार आहे, किती लाख लोक खाऊ शकणार आहे आणि या कढई हे जे कढई आहे ते तयार करण्यासाठी कसं काय डोक्यात आलं आहे? दीड पावणे 2 लाख लोक हा हलवा खाऊ शकतील, हा प्रसाद ग्रहण करू शकतील। आणि जेव्हा अयोध्येची तारीख निश्चित झाली तर त्यावेळी असं वाटलं की नाही बाबा आपणही आपल्या आयुष्यात काहीतरी केलेलं आहे तर त्याची सेवा ती प्रभू रामचंद्रापर्यंत पोचावी आणि म्हणून मग हा हलवा करण्याचं डोक्यात आलं। नेहमीची कढई होती पण रामाच्या चरणी नवीन कढई करावी आणि मला या दोघांची पण साथ मिळाली। आणि जर म्हटलं नसतं की कढई होणार नाही तर मग ती झाली नसती, पण त्यांनी हो म्हटलं आणि ही कढई तयार झाली। कढई तयार झाल्यावर मग उत्साह वेगळा आला आणि मग याच्या ट्रायल्स सुरू झाल्या। जवळपास 17-18 ट्रायल्स घेतल्या। इथून सोजी आम्ही इथून नेतो, म्हणजे हा रवा जो आहे तो नेतो आहे आणि बाकी जवळपास 1000 किलो सोजी, 1200-1300 किलो यामध्ये साखर जाईल, 1000 किलो तूप जाईल, 400-500 किलो त्याच्यानंतर सुका मेवा असेल, एक 70-75 किलो माल मसाला असेल, बाकी केळं असतील, जवळपास 100 डझन केळं याच्यामध्ये आहेत आणि बाकी पाणी दूध हे सगळं असेल। रामाची कृपा। नक्कीच रामाच्या प्रसाद म्हणून तुम्ही तयार करता, पण एक संकल्पही तुम्ही घेतलेला आहे। ही कढई फक्त तेवढ्यापुरती नाही, हे कढई तिच्यासाठी तुम्ही हे सुद्धा देणार सुद्धा आहे त्या मंदिराला। हा संकल्प आमच्या पूर्ण परिवाराने घेतला, त्याच्यामुळे परिवाराचे मी धन्यवाद मानतो। ही कढई तयार केल्यानंतर नागपूरची आठवण अयोध्येत असावी म्हणून संपूर्ण नागपूरकरांतर्फे ही कढई आम्ही अयोध्येला ठेवणार आहे आणि दरवर्षी तिथे जाऊन प्रसाद बनवणार। नक्की दरवर्षी हा जो आहे प्रसाद बनवण्याचा संकल्प घेतलाय। मात्र ही कढई ज्यांनी बनवली, कारण की एवढी मोठी जी कढई तुम्ही पाहताय भली मोठी कढई, हे बनवण्यासाठी जवळजवळ 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी लागतो। मात्र नागपुरातील जे आहे सध्या असलेल्या MIDC परिसरामध्ये विश्वकर्मा नावाचं कुटुंब आहे। जवळपास ते अयोध्येच्या जवळ 300 किलोमीटरवर त्यांचं घर आहे, त्यामुळे त्यांचं नातं सुद्धा अयोध्येशी एक वेगळं आहे। कशा पद्धतीने तुम्ही कैसे ये कढ़ाई बनाए आपने, क्या इसको बनाते समय आपको क्या लगा, क्या आपकी भावना थी? सर इसको बनाने के लिए हमें कुछ दिक्कत नहीं आया कि प्रभु की कृपा है इस जगह परिसर में, क्योंकि विश्वकर्मा जी के हम लोग पुत्र हैं। और जब इसमें हाथ लगाया हूँ तो सर ये गुरुवार से मैंने चालू किया हूँ और आज मंगलवार प्रभु हनुमान जी का दिन है और मंगलवार के दिन में पूरी मेरी बाड़ी लगभग कंप्लीट होगी। 2 दिन और लगेंगे पूरा फिनिशिंग करने, जो भी आप लोगों के सामने दिख रहा है। वैसे तुम अगर बनाते थे आप तो कितने दिन लगते थे, वैसे आपने कितने समय में बनाया? हाँ सर, ये यदि मैं दूसरे से मैं बनाता यानी एक प्रोजेक्ट के हिसाब से तो कम से कम 1.5 से 2 महीने मेरे को लगते। लेकिन जब मैंने प्रभु का नाम सुना कि प्रभु के लिए बन रहा है तो सर मैं पूरी ताकत, पूरी अपनी जो भी मेरे मंडलियां हैं, काम करने वाले मेरे मित्र लोग हैं, उनको पकड़ के मैंने 1 हफ्ते के अंदर इसको तयार किया सर। 1.5 महिना लागणाऱ्या ज्या भल्या मोठ्या कढईला फक्त 1 महिन्यात बनवलेलं आहे। कसं हे डिझाईन कशा पद्धतीने तयार करण्यात आली, कारण की याला दूरपर्यंत न्यायचं सुद्धा आहे? सर पहले हमने सर से जब इनको इंक्वायरी मिला ये तो हमको तो बहुत खुशी हुआ और हमको बहुत भाग्यशाली लगा कि मतलब हमको इतना अच्छा काम मिला है करने के लिए, प्रभु श्री राम का सेवा करने का मौका मिला हमको। तो सर को हमने पहले डिज़ाइन सबमिट किया और सर से कुछ बात तो हमारे के सर ने हमको साइज़ बताया कि ये साइज़ हमको बनाना है, हमको इतना कैपेसिटी का चाहिए। फिर हमने उनको सर को डिज़ाइन सबमिट किया तो उसमें कुछ रेक्टिफिकेशन हुआ, उसमें कुछ और फेरबदल हुआ। सर ने जब अप्रूव किया कि आपको ऐसा बनाना है तो हमने उसको बनाया। तो इसका जो साइज़ अभी है अपना 15 फीट डायमीटर, ऊपर का 15 फीट डायमीटर है, बॉटम का उसका 9 फीट डायमीटर है और उसका हाइट जो है अपना वो करीब 4 फुट 6 इंच है। और इसमें खासियत ये है कि इसको बनने के लिए कम से कम 1 से 1.5 महीने लगना चाहिए था अगर हम एज अ प्रोजेक्ट लेके चले तो।
बट हमने जब सुना कि विष्णु जी के सर के थ्रू जब सुना कि ये जो प्रोजेक्ट है, ये जो कड़ाई बन के जा रही है, श्री राम जी के पास जा रही है, तो हमने पूरा अपना ताकत लगा दिया। हमने अपने सब काम रुकवा दिए, रात दिन हमने एक कर दिया उसके लिए। हमारी पूरे 14-15 लोग की जो टीम थी, हमने पूरा उसमें लगा दिए और उसको फिर हमने 1 हफ्ते में उसको हमने पूरा रेडी करने की कोशिश की हमने। और अभी फिनिशिंग का काम चालू है, 2 दिन में पूरा जॉब हो जाएगा रेडी। नक्कीच या कढईला एक नाव सुद्धा देण्यात आलं आहे। प्रभू रामाच्या चरणी जेव्हा अर्पण होत असेल तर त्याचं नावही तशाच पद्धतीनं जे आहे विष्णूजीने ठरवलेलं आहे। काय नेमकं नाव ठेवणार आहे विष्णूदादा? आणि पुन्हा याचा प्रसाद आहे तो 7,000 किलो तर बनणार आहे, त्यापूर्वी 6,000 किलो सुद्धा प्रसाद बनणार आहे। 6,000 किलो प्रसाद म्हणजे ही मला वाटतं आपल्या कोराडीच्या देवीची इच्छा असेल की बाबा पहिले प्रसादाचा नैवेद्य मला दाखव आणि मग तिकडे जा, आणि म्हणून 6,000 किलो प्रसाद जो कोराडीला तयार होणार आहे कोराडी देवस्थानातर्फे, आणि तो प्रसाद झाल्यानंतर कढई पुढे अयोध्येला रवाना होईल। आणि या कढईचं नाव आमच्या प्रवीणनी म्हणजे बंधुराजांनी ठेवलं हनुमान कढई। पहिली जी कढई होती ती आई कढई म्हणायचो, कारण तिच्याकडे पाहिल्यानंतर तिने माझ्या हातून एवढं वेगवेगळे कामं करून घेतले, तर खरंच एक आईचं रूप तिच्यामध्ये होतं। आणि आता ही हनुमान कढई नक्कीच भली मोठी दी दिसणारी महाकाय ही कढई आहे, त्याला हनुमान कढई असं नाव देण्यात आलं आहे। आणि राम भक्त जे मोठ्या दूरवरून जे आहे त्या दिवशी 22 तारखेला जे तिथे आहे अयोध्येत पोहोचणाऱ्या त्या सगळ्यांना याच कढईतल्या जे आहे हनुमान कढईतला जो प्रसाद आहे तो वितरित केला जाणार आहे। आणि प्रभू रामचरणी जे आहे आपापल्या पद्धतीनं जिथं श्रद्धा अर्पण केल्या जाते तसे विष्णूजी आणि हे जे कारागीर आहे त्यांनी सुद्धा आपली श्रद्धा अर्पण केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ भोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, हिंगणा, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।